नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका, शेअर करा। आरटीओ वाले तुम्हाला मीटर बाबत कसे फसवतात आणि मीटर कॅलिब्रेशनची मुदत ही 30/4/2025 ला संपलेली होती आणि 30/4/2025 ला आरटीओ वाल्यांना निर्णय 1 महिन्यासाठी दिलेला आहे की न दंड घेता यांची 30/5/2025 पर्यंत मीटर कॅलिब्रेशन करा, हे स्पष्ट आदेश दिलेले आहे। ही बैठक मंत्रालयात झालेली होती। राज्याचे मुख्य परिवहन सचिव गृह विभागाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली। परिवहन आयुक्त होते, पुन्हा बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक उपस्थित होते। मुंबई मध्यचे आरटीओ अधिकारी, अंधेरी आरटीओचे आरटीओ अधिकारी, नवी मुंबईचे आरटीओ अधिकारी, कल्याणचे आरटीओ अधिकारी, पेनचे आरटीओ अधिकारी, हे सर्व अधिकारी उपस्थित होते आणि 30/5/2025 पर्यंत रिक्षानी भाडेवाढीचा मीटर कॅलिब्रेशन करण्याचा दंड घेऊ नये। या 30 दिवसात सगळे मीटर पासिंग करा। बघा आरटीओ अधिकारी, हे तुमचा बैठकीचा इतिवृंत आहे का? तुम्ही झाकून ठेवलायचा का? तुम्ही गोरगरिबांना लुटतायचा का? तुम्ही पासिंगचं काम रोखलंयचा? याची तुम्ही उत्तरं देऊ शकणार नाहीचा, कारण तुमची टोळकी जी होती ना 300 रुपये खाणारे, ते तुमचे बगलबच्चे गावाला गेलेत म्हणून तुम्ही हे काम थांबवलायचा। आता गोरगरिबांना हा 30 तारखेचा निर्णय आहे, आजचा नाही। आज 14 दिवस झाले त्यांनी गाड्या पासिंग केलेल्या नाहीत। ह्याच्यात बोरोली आरटीओ येते, अंधेरी आरटीओ येते आणि मुंबई सेंट्रल आरटीओ येते, वडाळ आरटीओ येते, विरार आरटीओ येते, पेन आरटीओ, नवी मुंबई आरटीओ, कल्याण आरटीओ। ही आरटीओ कार्यालयातील रिक्षांच्या भाड्यांना मुदतवाढ दिलेली आहे आणि आरटीओ अधिकाऱ्यांनी अजून गाड्या पासिंग केलेल्या नाहीत, म्हणजे ह्यांचा गोरगरिबांना लुटण्याचा धंदा आहे। कारण आता कसं झाले, उन्हाळ्यात येण्याचे आरटीओचे जे काही मंडळी होते ना 300 रुपये तिथं पासिंग करायच्या ठिकाणी लाच घेणारे, हे लोक गावाला गेलेले आहेत म्हणून हे आरटीओ अधिकाऱ्यांनी काम थांबवलंय। आरटीओ वाल्यांनी चुकी करू नका, गोरगरिबांना लुटू नका। आज 15 दिवस झाले तुम्ही मीटर पासिंग थांबवलायचा, 30/5 पर्यंत म्हणजे 15 दिवस राहिलेत। हे बिंद दंड घेता हा व्हिडिओ बघतात आरटीओ अधिकाऱ्यांनी पासिंग चालू करायचं आहे का? तुम्ही अजून केलेलं नाही? हे आदेश आहेत ना, तुमचेच आदेश आहेत ना, हे मंत्रालयातले आदेश आहेत ना, तुम्हाला अजून मिळाले नाहीत का? काय बघताय तुम्ही? मग आरटीओ अधिकारी काम करतायचा। पैसा खाणं जरा बंद करा, गोरगरिबांना लुटू नका। त्या गोरगरीब रिक्षावाल्यांना गुरुवारी तुम्ही मिळून लुटतायचा। रिक्षावाल्यांना ताबडतोब आरटीओला जावा, मीटर पासिंग करा। तो कोण मोठा साहेब आहे त्याच्या समोर जावा आणि भेटा जावा। काय साहेब तुम्ही म्हणतायसा आदेश आलेले नाहीत, मीटर पासिंग करा, नाहीतर रिक्षावाल्यांनो हे आरटीओ अधिकारी आणि त्यांचे गुरु तुम्हाला फसवणार आहे। 1/6/2025 पासून तुम्हाला दररोजचा 50 रुपये दंड भरावा लागेल आणि हे आरटीओ अधिकारी लुटण्यासाठी तुमचं पासिंग करत नाहीत। हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा। रिक्षावाल्यांनो तुम्ही मूचवाले मोकाशी युट्यूबचे व्हिडिओ बघत राहा, ऐकत राहा आणि शेअर करत राहा, कारण तुमची लूट करणारे हे शासनाचे अधिकारी आहेत आणि आरटीओ अधिकारी ह्यात पटायचं आहे। ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिल त्यांनी आरटीओलाच हा व्हिडिओ शेअर करा। हे झोलर आरटीओ आहे, तो पैसे खाण्यासाठी आदेश नाही म्हणतात, आदेश नाही म्हणतात, त्यांच्या बगलबच्च्यांना सांगतात, त्यांच्या दोस्तांना सांगतात ह्यांना। आणि कुणी सुद्धा पासिंगच्या ठिकाणी 300-200 मागितले ना, सरळ 100 नंबरला फोन करायचा आणि पोलिसांना बोलवून घ्यायचं। हे फसवलंय आरटीओ अधिकाऱ्यांनी, विनाकारण ह्यांना लाच खायला मिळणार नाही म्हणून हे काम थांबवलेलं आहे। रिक्षावाल्यांनो हा व्हिडिओ पाहतात, ज्यांनी ज्यांनी मीटर पासिंग केलेली नाही त्यांनी ताबडतोब आरटीओच्या मोठ्या साहेबाला जाऊन भेटायचं। काय हो साहेब म्हणायचं, काय तुम्ही गाड्या पासिंग करत नाहीचा? नाहीतर 1/6 पासून तुम्हाला दररोजचे 50 रुपये भरावे लागतील। रिक्षावाल्यांनो हे लक्षात ठेवा, टॅक्सीवाल्यांनो ताबडतोब आजच्या ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघेल डायरेक्ट आरटीओला जायचं आणि त्या साहेबाच्या कॅबिन मध्ये जायचं। सर साहेब माझं मीटर पासिंग करा। साहेब म्हणेल काय असं म्हणतोय, त्याला व्हिडिओच काढून दाखवायचं साहेबाला। अरे आदेश आलेले आहेत, हे बघा आणखी पुन्हा आदेश।
काय देण्यात आहे तेव्हा हे दडवून ठेवतात, पैसे खाण्याचा मार्ग बनवतात. धन्यवाद. मूतवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.